अमरावती शहरात देखील अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाला सुरुवात झाली। शहरात सुमारे 1.5 लाख घरगुती गणेश मूर्ती तर 532 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची स्थापना केली होती। मंगळवारी सर्वाधिक 176 सार्वजनिक मंडळातील गणेश मूर्तींचं विसर्जन होणार आहे। त्याआधी 16 सप्टेंबर रोजी 15 सार्वजनिक गणेश मंडळांनी आपापले गणपती विसर्जित केले। गणेश विसर्जनाच्या निमित्तानं शहरातील विविध ठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। आठवले मॅडम, जे घाट नंबर 1 वर नाही त्यांचे नंबर द्या। जेवणाच्या ब्रेक नंतर खूप वेळ होऊन सुद्धा कोणी आलेले। सर्वत्र प्रसन्न वातावरण आहे। गणपती महाराजाचं आगमन 10 दिवसापूर्वी झालेलं होतं। 10 दिवसापासून आमच्या घरी गणपती महाराजचे स्थापना केली। शांततेनं गणपती महाराज 10 दिवस बसले। आज आम्हाला खूप असं दुःख होत आहे की गणपती महाराज आणखी काही दिवस राहिले असते तर एकदम छान झालं असतं। आमची गणपती महाराजाला हेच विनंती आहे की सर्व निसर्ग राजाला किंवा बळीराजाला किंवा सर्व जनतेला सुखी ठेव, आनंदित ठेव आणि लवकरात लवकर पुढच्या वर्षी यावं अशी आम्ही गणपती महाराजाला हात जोडून विनंती करत आहे। जय गणपती बाप्पा की जय। छत्री तलाव, वडाळी, प्रथमेश व कोंडेश्वर तलाव यासारख्या ठिकाणी बाप्पाच्या मूर्ती विसर्जन केलं जात आहे। याशिवाय घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी मनपातर्फे कृत्रिम टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। यामुळे विसर्जन प्रक्रिया अधिक सोयीस्कर झाली आहे आणि या स्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण जोशी यांनी। अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या गणरायाला आज भक्त भावपूर्ण असा निरोप देत आहेत। आपण सध्या अमरावतीच्या छत्री तलाव परिसरात आहोत आणि तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी जे भक्त गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी येत आहे त्या ठिकाणी त्यांची पूजेची व्यवस्था करण्यात आलेली आहे। महानगरपालिकेच्या वतीने त्यांना एक प्लॅटफॉर्म तयार करून देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी जे गणपती रायांची मूर्ती आहे त्या मूर्तीची विधिवत पूजा केल्यानंतर त्यांना आत प्रवेश देण्यात आहे। ज्या भक्तांजवळ गणपती बाप्पा आहेत त्यांना आतमध्ये या ठिकाणी सोडण्यात येत आहे आणि त्यानंतर हा जो भक्त आहे आपला बाप्पाला निरोप देत आहेत। तुम्ही जर पाहिलं तर भक्तजन पाहू शकता की आपल्या गणरायाला भक्तिपूर्ण असा निरोप देण्यासाठी छत्री तलावावर इथे आलेले आहेत। अमरावती पोलीस प्रशासनाच्या वतीने किंवा अमरावती महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी कार्यालयसुद्धा तात्पुरते कार्यालयसुद्धा या ठिकाणी तयार करून ठेवण्यात आलेले आहेत। कोणीही व्यक्ती ज्याच्याजवळ गणपती नाही त्या व्यक्तीला या ठिकाणी प्रवेश देण्यात येत नाही। त्यामुळे या ठिकाणी जे चर महानगरपालिकेच्या वतीने तयार केलेले आहेत त्या चरामध्ये गणपती रायाला भक्त आता भावपूर्ण असा निरोप देत आहे। या ठिकाणी कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी CCTV कॅमेरेसुद्धा लावलेले आहेत। तसाच पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आज सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर संध्याकाळपर्यंत हा या ठिकाणी जे आहे भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप या ठिकाणी देऊ शकतात। तुम्ही जर पाहिलं तर अनेक भक्तांची या ठिकाणी आता गर्दी व्हायलासुद्धा सुरुवात झालेली आहे आणि 10 दिवसाच्या पूजा अर्चना केल्यानंतर 10 दिवस उत्सव साजरा केल्यानंतर या ठिकाणी आता बाप्पाला भक्तजन निरोप देत आहे। अमरावती महानगरपालिकेने जर विचार केला, महानगरपालिकेने सुद्धा असं आवाहन केलं होतं की यावर्षी पर्यावरणपूरक असा गणपती उत्सव साजरा करायचा आणि त्यांच्या या आव्हानाला नागरिकांनी सुद्धा मोठा प्रतिसाद दिलेला आहे। नागरिकांनी अधिकतर मातीच्या मूर्ती यावर्षी खरेदी केली, त्यामुळे पर्यावरणपूरक असा गणपती उत्सव साजरा अमरावतीमध्ये झालेला आहे आणि 10 दिवसाच्या भक्तिपूर्ण वातावरणात आज गणपती रायाला भावपूर्ण असा निरोप देण्यात येत आहे। अरुण जोशी, UCN न्यूज, अमरावती।